दात दुखतोय, त्रास होतोय, कशाला डॉक्टरकडे जातो? मित्राला जे डॉक्टरने लिहून दिलं आहे तेच मी पण घेतो मेडिकलवर जाऊन. हाय, आय एम डॉक्टर मोनाली. सध्या लोक काय करतात ना, आपल्याला काही त्रास झाला तर ते हे नाही बघत की आपला त्रास काय आहे आणि त्याच्यावर कुठल्या ट्रीटमेंटची गरज आहे किंवा डॉक्टरकडे जाणं गरजेचं आहे की नाही. ते डायरेक्ट कोणीतरी सांगितलेल्या गोळ्या घेतात आणि बिनधास्त त्याच्यावर चालू देतात. सांगण्याचा मुद्दा एकच आहे, प्रत्येक ट्रीटमेंटवर, प्रत्येक पेशंटच्या कंडिशनवर वेगवेगळ्या मेडिसिन्स असतात. मेडिसिन्स कशा घ्यायच्या, किती डोस घ्यायचा, कुठल्या पेशंटला कुठली मेडिसिन सूट होईल, ह्या सगळ्याचा एक खोलवर अभ्यास करून डॉक्टर्स सजेस्ट करत असतात तुम्हाला ट्रीटमेंट. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट असं कोणाकडून तरी ऐकून मेडिसिन्स घेणं किंवा कुठेतरी यूट्यूबला, गुगलला स्क्रीनशॉट घ्यायचा आणि त्या गोष्टी मेडिकलमधून जाऊन घेऊन यायच्या, हे खूप हार्मफुल आहे, खूप डेंजरस आहे. कुठली मेडिसिनची तुम्हाला ॲलर्जी आहे हे तुम्हाला माहीत नसतं. तुम्हाला त्या मेडिसिनने काय साईड इफेक्ट होऊ शकतो ह्याची आपल्याला अजिबातच कुठलीच कल्पना नसते आणि आपण बिनधास्त गोळ्या घेतो. ह्याचा दुसरा तिसरा काही नाही, साईड इफेक्ट्स होऊन तुमच्या बॉडीवर परिणाम होतील. त्यामुळे कधीही एकदा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा कुठलीही मेडिसिन घ्यायच्या आधी. थँक्यू.